नमस्कार मंडळी. कमळी मालिकेत अनिका आणि कामिनीचं रंगपंचमीचं मोठं कारस्थान सर्वांसमोर उघड झालेलं आहे. कमळीला जबरदस्तीने थंडाई पाजणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून कामिनी आणि अनिका असतात हे आता सर्वांना समजलंय. पण यानंतर मालिकेत असा एक मोठा ट्विस्ट येणार आहे ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. कमळीने जेव्हापासून महाजनांच्या घरात एंट्री घेतली तेव्हापासून दररोज आपल्याला कमळी विरुद्ध कामिनी हा संघर्ष पाहायला मिळतोय. कामिनी तिची लेक रागिनी आणि नात अनिका हाताशी घेऊन सतत काही ना काही कुरघोड्या करत असते. कामिनीचं ध्येय एकच असतं, ते म्हणजे सगळी संपत्ती आपल्या नावावर झाली पाहिजे. अनिकासुद्धा तिच्या ग्रॅनी आजीचं सगळं ऐकत असते. पण नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात कामिनीचा जीव घेण्यासाठी तिला उंचावरून खाली ढकलण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आता या सगळ्याचा आरोप कमळीवर केला जातो. कमळीनेच माझ्या आईला जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय असा दावा रागिनी पोलिसांसमोर करते. त्यामुळे कमळीला चौकशीसाठी पोलीस घेऊन जातात. आता कामिनीला ढकलणारा मुख्य सूत्रधार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या सगळ्या मागे असते अनिका. कामिनीची लाडकी नात अनिका तिच्या जीवावर उठली आहे. अनिकानेच आपल्या ग्रॅनी आजीला ढकललं याची कबुली तिने स्वतःच दिली. कामिनी रुग्णालयात असताना अनिका तिला म्हणते, ग्रॅनी आजी तू त्या कमळीला ओळखण्यात चूक केलीस. तुला तर मी मारले ना. अनिका महाजनाला एकदा राग आला की ती पुढचा मागचा कसलाच विचार करत नाही. आपल्या टीमची कॅप्टन आहे मी, कॅप्टन. यानंतर क्रूर अनिका हॉस्पिटलमध्ये कामिनीचा ऑक्सिजन मास्क काढून टाकते. यामुळे तिच्या ग्रॅनी आजीला श्वास घ्यायला त्रास होत असतो. पण तरीही अनिकाला तिच्या आजीची दया येत नाही. ज्या आजीने पहिल्यापासून इतकी मदत केली, ज्या आजीला अनिकाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करायची असते, त्या लाडक्या ग्रॅनी आजीचा जीव या अनिकाला घ्यायचा असतो. कमळी मालिकेतील हा जबरदस्त ट्विस्ट पाहून प्रेक्षक थक्क झाले. ग्रॅनी आजीची लाडकी नात घ्या आता, हे तर वेड बनून पेडगावला जाणं झालं. कर्माची फळं आहेत ही. अनपेक्षित ट्विस्ट. कधी विचारच केला नव्हता. जेसी करणी वेसी भरणी. अनिका वेडी झाली का? अरे अनिकाला अचानक काय झालं? अशा बऱ्याच कमेंट्स या प्रोमोवरती आल्या आहेत. दरम्यान कमळी मालिकेचा हा विशेष भाग 17 मार्चला रात्री 9 वाजता प्रसारित केला जाईल.